आज आपण बनवली आहे पावभाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। बटाटा आणि मी मोठ्या साईजचा बटाटा ठेवलाय कारण तो मॅश करायला जरा बरा जातो। आता मी घेते शिमला मिरची, गाजर आणि बीट। मी कांदा घेतलाय आणि टोमॅटो घेतलाय आणि बीन्स। तर बीन्स मी आता कुकरला लावणार नाहीये। आणि वाटाणा घेतला मी आणि हा वाटाणा मी घरी फ्रोझन करून ठेवते स्टॉक मध्ये। कुकर मध्ये गाजर टाकून घेते, मिरची पण टाकून घेते। मी हे सगळं मिक्स करून याचे शिट्ट्या करून घेते, शिजवून घेऊ याला आपण। तेल छान तापलं बघा आपलं। आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते। यामध्ये घालूयात अद्रक लसूणची पेस्ट। यामध्ये घालत आहे मी 1 चमचा साखर। घातल्यानंतर मी घालणार आहे बीन्स। बीन्स मी असे का करून घेतले, आपण कुकरमध्ये बीन्स शिजवून घेतली की भाजी थोडीशी कडवट लागते, त्यामुळे बीन्स असे करून टाकायचे। साखर टाकल्यानंतर त्याचा कलर थोडासा ग्रीन ग्रीनच राहतो। आता मी घालत आहे धना पावडर 2 चमचे, मिरची पावडर 3 चमचे आणि अर्धा चमच हळद। मी घालते याच्यामध्ये पावभाजी मसाला। 1 लिंबाचा रस घेतलेला आहे। आणि हे बघा, मी मसाला आपला छान परतून झाल्यानंतर मी टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये। त्याचं कारण की टोमॅटो जर आपण अगोदर टाकला असता तर कांदा छान खरपूस भाजला नसता आणि त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली ते नीट भाजला गेले नसते। आता सुंदर असा वास सुटला मसाल्याचा। बघा असं मिक्स करून घेते मी आता। कारण यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आपण टोमॅटो शिजण्यासाठी, कारण कांदा वगैरे आपला अगोदरच भाजून झालेला आहे सगळं। 1 वाटी पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये। जे आपली रेडी झाल्यासारखीच आहे, फक्त बटाटा आणि फ्लावर उकळून झालं की त्याला मॅश करून याच्यामध्ये घालायचं। कुकर मधल्या भाज्या आपण काढलेल्या आहे आणि आता त्याला मी मॅश करून घेते। आपला टोमॅटो छान मॅश झाला बघा याच्यामध्ये। एकदम पूर्णपणे आपल्या शिजवून घेतलेल्या भाज्या। तुम्हाला एक लक्षात आलं असेल, मी याच्यामध्ये वाटाणा टाकलेला नाहीये। आता मी तो वाटाणा याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण त्याचा कलर चेंज होतो आणि फ्रोझन वाटाणा असतो त्यामुळे तो मोस्टली शिजलेलाच असतो। आता हे 1 वाटी वाटाणा। अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।